घोणसे घाटातील केळेवाडी येथील जुन्या धबधब्याच्या वळणावर सिमेंट ट्रकला अपघात सदोष रस्त्यामुळेच, माजी सभापतींचा दावा। पुणे दिघी F753 या राष्ट्रीय मार्गावरील माणगाव म्हसळा या रस्त्यावर घोणसे घाटातील केळेवाडी येथील तीव्र उतार आणि धोकादायक धबधब्याच्या वळणावर सिमेंट ट्रकला भीषण अपघात झाला। अपघातात ट्रकमध्ये 12 टन सिमेंट होते, त्यामधील सिमेंट काही प्रमाणात भिजल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले। ट्रक क्रमांक MH26 AD 1535 या क्रमांकाची गाडी तळोजावरून 12 टन सिमेंट घेऊन म्हसळ्याला येत असताना वरील ठिकाणी भीषण अपघात सकाळी 10:30 वाजता झाला। सदरच्या अपघाताची नोंद म्हसळा पोलीस नाईक सदाशिव अजिनाथ विघ्ने बक्कल नंबर 2380 यांनी केल्याने आरोपी ड्रायव्हर आदर्श निरंकार यादव वय 26 राहणार कळंबोली याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 83/2024 भारतीय न्याय संहिता 281 125 अ मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। पावसाळ्यात शेजारील डोंगराची धस कोसळून पडलेल्या मातीत गाडी रुतत डोंगरालगतच्या नाल्यात पडल्याने गाडीचे नुकसान कमी झाले आहे। सदरचा अपघात सदोष रस्त्यामुळेच झाला असा घोणसे घाट संघर्ष समितीचे महादेव पाटील यांनी दावा केला आहे। महामुंबईसह संजय खांबेटे, म्हसळा। शासनाने MSRD ना आता आपण घोणसे घाटात आहोत। घोणसे घाट हा अपघातासाठी सर्वकाळ ठरणारा घाट आहे। अनेक मंडळी इथून अनेक जण मृत्युमुखी पावले। इथे घोणसे घाट संघर्ष समितीच्या माध्यमातून तत्कालीन लढा देणारी मंडळी आहेत। त्यावेळीचे सभापती महादेव पाटील आहेत आणि अन्य ग्रामस्थ आहेत। महादेवराव, आपण इथे आलोय, या घाटाबाबत तुम्ही काय काय पत्रव्यवहार केलाय आणि हा सदोष आहे असं कसं हक्काने तुम्ही म्हणताय? मी महाराष्ट्र शासन आणि हा ज्यांनी रस्ता घेतलाय MSRD यांचा लक्ष वेधतो की पूर्वी 2009 पूर्वी मसला घोणसा घाट म्हणजे हा मृत्यूचा कर्दनकाळ होता। शेवटी लोकांचे बळी गेले होते आणि त्या माध्यमातून मी सभापती असताना तालुक्यातल्या लोकांना एकत्र करून घोणसा घाट कृती समिती स्थापन झाली। त्याचे अध्यक्ष खांबेटे सेठ होते, पत्रकार, ज्येष्ठ पत्रकार, आणि त्या माध्यमातून आम्हाला ते यश आलं आणि 2006 मध्ये हा घोणसा घाट सार्वजनिक बांधकाम खात्याने हाती घेतला आणि 2009ला पूर्ण झाला। आणि 2009ला पूर्ण झाल्यानंतर या घाटामध्ये जवळजवळ 10 वर्ष या घाटामध्ये एकही ॲक्सिडेंट झाला नाही आणि एकही मृत्युमुखी पडला नाही। परंतु महाराष्ट्र शासनाने MSRDच्या डिपार्टमेंटने हा जो दिघी पुन्हा रस्ता घेतला, माननीय नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून हा रस्ता मंजूर झाला आणि त्यातून ज्यावेळी हा घाट बांधला गेला त्याच्यामध्ये जे काही डिझाईन MSRDने बनवली त्या डिझाईनप्रमाणे हा रस्ता एजन्सी ज्यावेळी जैन म्हात्रे एजन्सीने काम घेतलं आहे आणि त्यातून ह्या रस्त्यामध्ये दोष ठेवले आणि सातत्याने हा रस्ता झाल्यानंतर आता जवळजवळ 20 ते 25 लोकांचा बळी गेलेला, जवळजवळ 50 ते 40 या ठिकाणी मोठे मोठे ॲक्सिडेंट या ठिकाणी झालेले आहेत। आणि या माध्यमातून माननीय आपले लोकप्रिय खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांचा मी लक्ष वेधला, यांना निवेदन केलं आणि 2022 मध्ये माननीय खासदार सुनील तटकरे साहेबांनी यांनी जिल्हा नियोजनला सभागृहामध्ये ही मीटिंग आयोजित केली आणि या मीटिंग आयोजकांचे आदेश दिले होते की ह्या रस्त्यामध्ये सदोष की सध्या रस्त्याला जे काही तात्पुरते त्या तुम्हाला काही पर्यावस्था करता करा आणि रस्त्याचं पुन्हा एक्रोशन करून हा घोणसा घाट नवीन बनवण्यासाठी तुम्ही साहेबांनी आदेश दिले होते। विशेष करून 2009 पूर्वी हा जो रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याने केला आणि मेन कॉर्नर आहेत त्या कॉर्नरमध्ये ज्यावेळेस एक्रोशन जवळजवळ 45 मीटरचं आहे आणि जिथे सरळ रस्ता 30 मीटरचा आहे, परंतु काम करताना ह्या एजन्सीने जे आहे रस्ता त्याप्रमाणे केलं आणि या रस्त्यामध्ये सदोष आहे। मी माननीय खासदार सुनील तटकरे साहेब आणि माननीय या भागातल्या आमदार आदित्य तटकरे मंत्री महोदय यांचं लक्ष वेधतो।